हे इलेक्शन आरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे। राजकीय पक्ष चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत का ते आनंदित आहे। अरे यांच्या आरक्षणाच्या विरोधात आपण भांडत होतो, आता सुप्रीम कोर्टाने संपवले। आता कशाला चर्चा करा, कशाला ह्यांना जागृत करा। आता कशाला जागृत करा। जाते यांचं जाऊ दे, आता हे जाऊ दिलं पाहिजे का? जाऊ द्यायचं, जाऊ द्यायचं। मग काय केलं पाहिजे? आता हे आरक्षण थांबवायचं असेल तर आमदार कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणला पाहिजे, हे लक्षात घ्या। आणि सोपं आहे, जिंकून यायला किती मतं लागतात? किती मतं लागतात? जिंकून यायला मतं किती लागतात? 85-85। आता या मतदारसंघामध्ये एससी एसटी किती आहे? 1,21,000। 85 मिळू शकतात ना त्याच्यातली? मेहनत केली पाहिजे। आयतोबाचे दिवस संपले, आता मेहनतीचे दिवस सुरुवात झाली। त्याच्यामुळे जिंकणं सोपं आहे, फक्त आपल्याला असं या मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती। नुसतं एससी एसटी 1,25,000 आहे, त्याच्यामध्ये असणारा मुसलमान धरला तर तो बाजूला असणारा 25,000 आहे। ओबीसी आपण असणारा धरला तर तो इथला असणारा 60,000 आहे। 2 लाखाची मतदार इथे झाली की ज्याचा आरक्षणाशी संबंधित आहे। हे 2 लाख मतदार आहे की ज्याचा आरक्षणाशी डायरेक्ट संबंध आहे, तेव्हा या मतदारापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे। फक्त एवढंच आहे की महात्मा गांधीला शिशीच्या बॉटलला आणि मटणाला मुकावं लागतं, आणि ज्यांच्याकडे मतं मागणार आहोत त्यांच्याबरोबर बसून आपण मटणाची जेवणं घेऊया। तेव्हा ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्यांनी असणारं या इलेक्शनमध्ये आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे आजपासून खर्च केला पाहिजे। नाही तर 1.5-2 लाखाचा पगार घेऊन बसलाय घरी जा, मग ठाणा बोंबलत बसलं तर काहीच उपयोग होणार नाही। त्याच्यामुळे आपली स्वतःची प्रगती आणि आपली स्वतःची करण्यासाठी आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो।